राहुल गांधी हे परवाच मुंबई दौऱ्यावर आले. भिवंडीत कोर्टातील कामकाजा संदर्भामध्ये ते जात असताना मुलुंड ठाणे दरम्यान त्यांना काही लोकांनी काळे झेंडे दाखवले. इतर येड्यांची जत्रा म्हणावी, कारण हे रोजच कशाला राजकारण हवं असा देखील प्रश्न होतो. खरं तर राहुल गांधी हे देशाच्या संसदेचे विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेसचे युवा नेते आहेत. ज्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी एकच म्हणेन की त्यांना जिंकण्याचा मोह नाही आणि हारण्याचे भय नाही. भिवंडी कोर्टात राहुल गांधीजींना काळे झेंडे दाखवण्याचा जो प्रकार झाला, खरं तर राहुल गांधींनी हे जे काळे झेंडे दाखवत होते काही कार्यकर्ते, तेव्हा आपल्याच गाडीच्या काचा खाली घेऊन काळे झेंडे दाखवणाऱ्यांना त्यांनी उलट त्यांचे स्वागत केले. खरं तर राहुल गांधी हे असं एक रसायन आहे, हे वेगळं रसायन म्हणता येईल की त्यांची आज पप्पू म्हणून काही राज्यकर्ते खिल्ली उडवतात. संसदेमध्ये शांत न बसता देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नजरेत नजर घालून मुद्देसूद मुद्दे मांडताना आपल्याला दिसतोय. पण तेवढाच तो करारी देखील विरोधी पक्ष नेता संसदेच्या बाहेर मात्र कोणताही इतरांसारखा ऍटिट्यूड न ठेवता सर्वांशी गप्पा मारत एन्जॉय करत असतो. राहुल गांधीजींची भारत छोडो यात्रा अख्ख्या देशाने पाहिली. जाणीवपूर्वक त्यांची एक आवड म्हणू आपण की महाविद्यालयीन विद्यार्थी असू दे, शालेय विद्यार्थी असू दे, ह्या विद्यार्थ्यांमध्ये स्वतः जाऊन त्या विद्यार्थ्यांची हितगुज करून त्यांच्या मनातले प्रश्न, विद्यार्थ्यांच्या मनातले प्रश्न कोणती ऍक्टिंग न करता ते विद्यार्थ्यांचे हस्त आंदोलन करताना दिसतील आपल्याला. अर्थात राहुल गांधींना यातून कोणताही अविनेश नाही हे स्पष्ट दिसते. अख्खं जग राहुल गांधींना फाट्यावर मारत असताना जे त्यांना फाट्यावर मारतात त्यांनाच राहुल गांधी फाट्यावर मारताना दिसत आहे. आणि त्यांचा हा एकूण बेडरवृत्तीचा स्वभाव देखील यातून स्पष्ट दिसतो. देशाचे प्रश्न असू दे, देशाच्या समस्या असू दे, अपयश असू दे, भविष्यातील देशाची आव्हाने मांडत असताना ते संसदेमध्ये जे पळून उत्तरं देण्याच्या ऐवजी पळून जाण्याच्या तयारीत असतात, त्यांना देखील राहुल गांधीजींशी सामना करावा लागतो. हे अख्खं जग पाहतो. अनेकांना राहुल गांधी हे एडे वाटत असतील, पण हा तर त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन आहे. स्वतः राहुल गांधींच्या आजी, देशाच्या दिवंगत पंतप्रधान इंदिराजी गांधी, वडील दिवंगत राजीव गांधी, या दोघांची महाभयंकर हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर देखील कुठेही न घाबरता कोणत्याहीला पळून न जाणारा राहुल गांधी म्हणतो, डरो मत.